नाही तुमचं एवढं आहे ना, म्हणजे असं ओपनली कोणच बोलत नाही. एखाद्या गोष्टीवर बोलायचं म्हणलं ना तर सगळे ऑफ कॅमेरा सगळे बोलतात. हां, ऑन कॅमेरा कॅमेरा कोणच बोलत नाही. नाही, आम्ही ऑन कॅमेराच बोलतो ना. आम्हाला काय आहे, हे ब्रीड म्हणून विकायचं नाही. आमच्याकडे कुठलं बियाणं नाही विकायला. मग सर्वात महत्त्वाचं म्हणजे बियाणं नाही, ब्रीड नाही. आम्ही मेंढी म्हणून विकतो, बियाणं तर विकतच नाही आम्ही. त्याच्यामुळे आम्ही ऑन कॅमेरा सर्व काही गोष्टी ज्या काही घडतात तेच दाखवतो. आता ती मेंढी खराब आहे आमची, ती बघा उभी आहे, तिलाही कॅमेऱ्यात दाखवतो आम्ही. बाबा सुका चारा दिला आणि खुराक नाही दिला की तसं होतं. आपल्याकडे चोपडे साहेब आलेत बारामतीवरनं. मी सांगत असतो आमच्याकडे पाऊस हे सगळ्या गोष्टी येतात. आता तेच सांगतील, ते आले ते तर त्यांना किती पाऊस लागला ना ते सांगतील. कारण आम्ही सांगत असतो तुमचा भाग वेगळा आहे, आमचा भाग वेगळाच आहे. तर काय परिस्थिती असते सांगा. आता काय झालं, खाली डोंगराच्या खाली पाऊस कमी आहे म्हणून आम्ही वर यायचं आलो. ते एक क्यू धबधब्यापासून एवढा पाऊस लागला तर आमच्याकडं हा पाऊस म्हणजे भरपूर पाऊस झाला. आता तुम्ही आलाय तिथपासून बंद झालंय का? आणि बंदच नाही, आमच्याकडे एवढा पाऊस पडतच नाही. तुमच्या भागात म्हणजे असं पडतच नाही पडत, एवढा नाही पडत. हा पाऊस म्हणजे भरपूर पाऊस झाला. ह्या पावसावर जवळ आमचे म्हणजे पिकांना महिनाभर पाणी द्यायची गरज नाही लागणार. आता तुम्ही आल्यापासून एक सारखं पडतंय ते. हां बरोबर. आमच्याकडे 4 महिने असं पडतो. अवघड परिस्थिती आहे. ह्या 4 महिने थंडीचं काय वाटतं? आता थंडी बी भरपूर गार लागते. आता मागच्या वेळी तुम्ही फिरून आला होता, हां. धबधबे आमच्याकडे किती येते? आता 10-15 फुटावर धबधबा आहे. 10-15 फुटावर धबधबा आहे आणि कायम असा पाऊस पडणारा पाऊस आहे. तरी सुद्धा ही मेंढरं जगते. ते मला लय विषय वाटलेला पहिल्यांदा की एवढ्या थंडीत मेंढरं जगणं शक्य गोष्ट नाही. नाही ना. नाही. गेल्या वर्षी पण तुम्ही आला होता आणि आमदा पण आलाय थंडीतच. हो. तरी पण जगतेत ना. जगते. महिन्याची पिल्लं आहेत. महिन्यात तुला लय स्ट्रॉंग येते. म्हणजे आमच्याकडे एवढा पाऊस आणि एवढे म्हणल्या मरून जाते. पण तरी पण हे जगते. जगते. याचा एकच बेनिफिट आहे की शेडवर आहे. आता जर कोबा असता आमच्याकडं, आता हे सुकलाच नसता. नाही शकणार. म्हणून आम्ही लोकांना सांगताना संकल्पना ती सांगतो. आता तुम्ही मग सांगता की हे चारा लावा ते चारा. आता आमच्या अशा परिस्थितीत चारा आणू शकतो का आम्ही? नाही, एवढं चिखलात आणू शकत नाही. आता समजा आपण मालक आहे म्हणून शेतात शिरू शकतो. पण आता एखादं लेबर लावायचं हे लावायचं म्हणलं तर मालक पण काय 4 महिने म्हणलं वैतागणार माणूस. बरं 10-15 प्राण्यांना आणाल की, पण जास्त प्राणी असतील 50च्या वर. नाही ना, ते शक्य गोष्ट नाही. आणि असं हे बघताय आता तुम्ही आल्यापासून काय पाऊस, आम्ही काय त्याला सांगितलं नाही चोपडे साहेब आले ते तू ये. हे काय मागच्या वेळी पण आला होता तेव्हा पण असंच होतं. असं होतं. मग ते म्हणून आम्ही काय लोकांना सांगतो की आपल्याकडे जे काही सुटेबल होईल त्या पद्धतीनं कधी पण करावं. म्हणून आम्ही म्हणजे त्या पद्धतीनं लोकांना मार्गदर्शन करतो. काय होतं, मुरगास म्हणल्यानंतर काय होतं, कॉस्टिंग त्याचं जाते ना लांब. त्यामुळे वाटतं की जायचं शेतात काढायचा ना आणायचा. असं पण काय होतं 7-8-10 प्राणी असलं की काही 1-2 वजे आणले काय विषय नाही, विषय वाटत नाही. पण आता हे असल्या परिस्थितीत जाणं म्हणजे 1-2 दिवस ठीक आहे, 8 दिवस ठीक आहे, 4 महिने शक्य नाही, आजारी पडून जाणार. बरं आता आमच्याकडे असं नाही की तुमच्यासारखा 1 दिवस पडला पाऊस की 2 दिवस ऊन पडेल, असं पण नाही ना होत. आमच्या तर 1-1.5 तास पडला की काय होतं 2-3 दिवस म्हणजे पडतच नाही, म्हणजे रेस्ट देत होते. रेस्ट. ते 1-1.5 तास पडला किंवा 2 तास पडला की रेस्ट दिल्यानंतर आम्ही रानात जाऊ शकतो किंवा आणू शकतो. पण ह्यातल्या एवढ्या पावसात जाणं शक्य नाही गोष्टी. आणि ह्या चोपडे साहेबांनी मला एक प्रश्न केला होता, ह्या मेंढरांना बाहेर सोडावं लागतं का, ऊन द्यावं लागतं का? आता कसं ऊन द्यायचं तुम्ही सांगा. आता तुम्ही आलाय, आता सूर्य दिसत नाही म्हणलं ऊन द्यायचा विषयच नाही. तर तुम्हाला ह्याचा प्रश्नच होता ना सर्वात. काय वाटत होतं की आता समजा एवढं गार लागतं ह्यांना, तर म्हणलं यंदा थोडंफार उन्हाला सोडावं लागणार ना. आज एवढं थंडीत म्हणल्यानंतर ते त्यांचा पण जीव आहे ना. हा बरोबर की. आता आमच्याकडे कशी परिस्थिती नाही, गार लागते. आता जर्किंग घातले गार लागते. मग ह्यांना ऊन जरी बाहेर सोडायचं म्हणलं तरी ऊन कुठे नाही, आता पाऊस जाईन कसं सोडायचं बाहेर. आणि आमच्याकडे असं 4 महिने म्हणजे हे 4 महिनेच. मग ह्यांना अशी संकल्पनाच नाही मेंढी पालनात कुठली की हेच झालं पाहिजे आणि तेच झालं पाहिजे. तुम्ही जी सवय लावाल ती हे मेंढी पालनाची सवय, ह्याच्या पलीकडे मेंढी पालन नाही. आता ती लहान कोकरांना आम्ही खायला तुम्हाला दाखवलं जाळी का पाहिजे, तर ती लहानपणातच तशी झाली पाहिजे. 6 महिन्याची पिल्लं कशी वाटते ते नाही, ते लय गुडगुड आणि स्ट्रॉंग आहे ते. म्हणजे जर अशा थंडीत आणि अशा डोंगरात जर निकृष्ट, म्हणजे आम्ही गव्हाचा भुस्सा घालतो, आहे ती परिस्थिती सांगतो. गव्हाचा भुस्स्यात जर तशी पिल्लं होत असतील, जर मुरगास घातला तर काय होतील मग? नाही, ते चांगलेच होणार. आता हे बघा, हे 3 पिल्लं मुरगासावरचीच आहेत. तिला ही गेल्या वर्षाची येतं, म्हणजे जेव्हा ह्यांच्या आईला मुरगास होता, ती आत्ता अशा पद्धतीत आहेत. कोण म्हणाल का 3 पिल्लातले? 3 पिल्लातले तर म्हणणारच नाही. पण पहिली गोष्ट काय आहे की मुरगासाव एवढी क्वालिटी होईल असं म्हणून वाटलं नव्हतं. कारण की काय तुत्ती कडवळ वगैरे आमच्या इथं म्हणजे बऱ्यापैकी तुत्ती कडवळ वगैरे असले प्रकार घातला जातो.
तर मुरघासची अजून कन्सेप्ट एवढा म्हणजे नाहीच. संकल्पना हां, नाही. नाही, हां. पण म्हणजे आम्ही जे काही प्रयोग करतो हे आमच्या भागानुसार करतो. पण आता ते आम्हाला खर्च वाटतं ना, पण ते मुरघास करायचा, लेबर लावायचे, ते भरायचं, ते पिशव्या आणायच्या, मग ते आम्हाला थोडं खर्च वाटतं. ते जायचं रानात नाही आणायचं, ते आम्हाला थोडं बरं वाटतं. हां, म्हणजे बरं का वाटतं, कारण की आम्हाला कसं आहे, चारा बी जवळ आहे, आणि अशी पावसाची परिस्थिती कमी परिस्थिती नाही, नाही. त्याच्यामुळे तुम्हाला ते सोपं आहे. पण जर असं आमच्यासारखं जर वातावरण असेल त्याला पर्यायच नाही तो नाही, मुरघास. पर्याय नाही. काही करा तुम्ही, कसंही करा. आता हे एवढा पाऊस पडतोय, शेड आहे का नाही स्वच्छ आमचं? हा, स्वच्छ म्हणजे लय स्वच्छ नाही. वास येतोय का? नाही नाही, वास नाही. तुम्ही आता म्हणजे लोकांना जे पावसाळ्यात त्रास येतो, म्हणजे ह्यांचा पावसाळ्यातच हे आजारी होतं. म्हणजे मेंढ्यांचं जे काय आहे कन्सेप्ट, तो पावसाळ्यात आजारी होतो. आता अशा पावसात हे जर आजारी झालं तर हे जगू शकतं का आमच्याकडे? नाही नाही, आजारी पडल्यावर नाही जगू शकत. पण त्यांना सर्दी पण झाली ना, हे लय विशेष वाटतं की काही मेंढ्याला सर्दी नाही. कुठल्याला दिसते नाही, का? सर्दीच नाही. मग आता एवढं त्या फिरस्ती मेंढपाळांच्या त्या ह्याच्यात कळपात जाऊ वाटत नाही. इकडून सर्दी अंगावर येते, तिकडून सर्दी अंगावर येते. कुठलं ठसाकतंय का तरी आमचं? नाही नाही ठसकत. मग जर अशा थंडीत जर हे काय होत नसेल तर म्हणून आम्ही लोकांना सांगतो, तुमच्या भागात तुम्ही त्या पद्धतीनं केलं, काही विषय येत नाही ह्या मेंढरांचा किंवा कशाचा. फक्त काय संकल्पना, वर शेड पाहिजे. वर्ष आता आम्ही सर्वांना तेच सांगतो, खाली शेडचा तर आम्हाला विचारतच जाऊ नका. आम्ही सांगतो कारण आमची परिस्थिती लय बेकार, कारण चाऱ्याची जशी बेकार आहे तशी पावसाची बेकार आहे. आता लोकांना वाटतं की हे सांगतात की आमच्याकडे येऊ नका. आता तुम्ही आला, तुम्हाला कळलं असेल काय परिस्थिती आमच्याकडची. नाही, ती काय झालं, तिकडे इकडे बघितलं, आता ते माती बी डासा आहे थोडी, पावसाने खाली आली आहे. गाडी आणायला मला स्लिप होती गाडी. आणि लोकांना वाटतं की जसा तुमच्याकडे पाऊस आहे तसा आमचा पाऊस नाही असेल. नाही, तुम्हाला वाटतंय की ही पाऊस नॉर्मल आहे, पण आम्हाला वाटतं ना मोठा आहे. म्हणून ते आम्ही काय सांगतो लोकांना की आता आमच्याकडे येऊच नका, म्हणजे नोव्हेंबरपर्यंत कुणी येऊ नका, कारण तुम्हाला हा पाऊस माहीत नाही. त्याच्यामुळे त्या लोकांना वाटतं की नाही आपण जाऊया. आता आमच्याकडे फिरणारी तर सर्रास तुम्ही आता बघितलं असेल वड्यात किती होती त्या गाड्या. भरपूर गाडी. आमच्याकडं आत्तापासून नोव्हेंबरपर्यंत फिरणाऱ्यांसाठीच चांगलं पर्यटन, पण आमच्या म्हणजे शेळी पालन किंवा मेंढी पालनासाठी अजिबात चांगलं पर्यटन नाही. आणि अशात जर असं चांगलं होत असेल तर कुणीही करू शकतो. मी तर सांगतो कुणीही करू शकतो. नाही, मला काय वाटतंय की थंडीमुळे ह्यांचं वेट म्हणजे आमच्यापेक्षा तरी 1-2 किलोने कमी राहत असेल. कमी राहतं. हां, कारण थंडीमध्ये त्यांची एनर्जी जाते ना, ते त्यांचं म्हणून body आम्ही temperature maintain गव्हाचा करायसाठी. भुस्सा का घालायचा, तर एनर्जी बिल्डअप. गव्हाचा भुस्सा तेच काम करतं की हे आत्ता थंडीचं वातावरण आहे, ह्याच्यात त्याची जी पॉवर आहे ती बॅलन्स करते. म्हणून आम्ही गव्हाचा भुस्सा तर वापरतो. आमच्या वातावरणात त्यांना टेम्परेचर मेंटेन करण्यासाठी एनर्जी घालावं लागणार नाही. तुमच्याकडे काहीच करावं लागणार नाही, तुमच्याकडे सुपीक आहे. म्हणून तर आम्ही लोकांना काय सांगतोय, तुमच्या भागात आमच्यापेक्षा चांगलं होईल. फक्त कसं आहे, आम्ही काय ओपन सांगतो, म्हणजे तुम्हाला जे माहिती आहे आता नाही, त्याच्यामध्ये काय होतं की सर्वांचा फायदा होतो. म्हणजे माझाच होतो असं नाही, कारण मला इथं प्रयोग केल्याशिवाय पर्याय नसतो त्याच्याशिवाय. आणि लहान म्हणजे ही आता बघता हे 1 महिन्याचं पण नाही आहे ना, माणसाला त्रास देते. म्हणजे आमच्याकडं अशीच पैदासच अशी आहे. फक्त आमच्याकडे चाऱ्याची संकल्पना कमी आहे. म्हणजे तुम्ही बघतायच आता नाही आमचं नसलं तर चारा नसल्याकडे जाईल. आणि क्षेत्र पण तुम्हाला माहिती आहे, उन्हाळ्यात पण आला होता आणि पावसाळ्यात पण आला आहे. मग तशा पद्धतीनं जर काय तुम्हाला मेंढीपालन करायचं तर मुरघासाशिवाय आमच्याकडे पर्याय नाही. म्हणून आम्ही बिनधास्त सांगतो. आता तुमच्याकडे ठीक आहे, तुम्ही शेतात राहता हो, तुमच्याकडे जाऊन कापून आणू शकताय. आमच्याकडे तसं संकल्पना करू शकतो का आम्ही? नाही नाही, तुमच्याकडे नाही. तुमच्याकडे पाऊस म्हणजे थांबतच नाही ना, मग बघ थांबत नाही, त्यामुळे जाणार कसं रान? जाणार कसं? म्हणून लोकांना आम्ही सांगतो की जर काय करायचं म्हणजे आमच्या डोंगरासारखं भाग असेल कुणाला करायचं असेल तर मुरघासाशिवाय तुम्हाला पर्याय नाही. आणि थंडीचा प्रश्न तर ह्या मेंढरांना थंडीचा काहीच प्रश्न येत नाही. म्हणजे आता आहे काहीच विषय नाही. आमचं शेड हे उन्हाळ्यात पण असं असतं आणि पावसाळ्यात पण असंच आहे, काही विषय नाही. ह्यांना फक्त खायला जर चांगलं असलं तर हे तुम्हाला धोका देणार नाही, म्हणजे तोट्यात जाणार नाही. हे मात्र एक कन्फर्म आहे. कारण माझा गेल्या वर्षी मुरघास होता तर हे अजून प्लसमध्ये होतं. आता मुरघास नाही आहे तर थोडं कमी झालं. म्हणजे आमच्याकडच्या वातावरणानुसार तुमच्याकडे हिरवा चारा आहे, तुम्ही काही करू शकता. होतंय ना डोंगरात? हा, डोंगरात होतंय. त्यांना आल्या आमचा विषय चालला होता. आम्ही आता कसं आहे की मित्र आणला होता, तर काय झालं, शेडचं स्ट्रक्चर म्हणजे दाखवण्यासाठी आणला होता, कारण वेल्डिंग वगैरे तोच करणार आहे ना. तर ते म्हणलं ह्यात शक्य आहे का, येताना विषय झाला. म्हणलं कसं काय पावसात एवढ्या कसं शक्य आहे. आता पाऊसच असा आहे, म्हणजे परिस्थितीच आमची अशी आहे. म्हणजे कुणी जरी सांगितलं ना की अशा नाही असं होईल, पण आमच्याकडच्या प्रॅक्टिकलमध्ये तसं करताच येत नाही. म्हणजे आम्हाला काय तसं पावसाची काय अशी वेगळी परिस्थिती करता येत नाही, किंवा पाऊस सांगून येत नाही, किंवा
तुम्ही जिकडे बघाल तिकडे पाऊसच आमच्याकडे असतो. आता आमचं अंतर तुम्ही 4 किलोमीटर आतमध्ये आला कीच पाऊस जास्त लागतो. 4 किलोमीटरच्या बाहेर गेला की पाऊस कमी लागतो. येताना तुम्हाला जाणवलंच असेल ते ते परिस्थिती. घाट लागला कासपठार तिथं म्हणलं पाऊस कमी आहे, चला म्हणलं जाऊ. हा. आम्ही आलो होतो सातारामध्ये मित्राकडे, म्हणलं चला हाय मोकळी दिसते चला. मग इथं आलं तर वर 4-5 किलोमीटर पाऊस सुरू झाला. म्हणून म्हणतो मी प्रत्येकाला, म्हणजे आम्ही काय प्रयोगच केलेले आहेत, त्याच्यामुळं कुणी जरी काय केलं तरी आम्हाला काही विषय नसतो. पण जर करायचं असेल तर ह्या उंचीचं शेड पाहिजे की नको, आता तुम्ही सांगा. उंची शेड पाहिजे, काय पर्यायच नाही. पर्यायच नाही पर्यायच ना. आता तुम्ही पिल्लं बघितल्यानंतर तुम्हालाही अंदाज आला असेल ना. 1 महिन्याचं पिल्लू माहिती आहे, जवळजवळ 2-2.5 महिन्यात पिल्लू असले का वाटते. आहे ना. सिंगल तर नाही, नाही 3 मधले आहेत. 3 मधले. काही 2 मधले आहेत. हा, तरी सुद्धा असं होतंय. मग वरती शेडचा किती फायदा होतो. फायदा आहे ना भरपूर. काही करा, कसंही करा, पण वर करा. त्याला तुमच्याकडे कोबा शक्यच नाही, चालू शकत नाही. चालणारच नाही ना. आणि आमच्याकडे तरी काय विषय होणार आहे की पिसवा वगैरे होणारच आहे त्यांना, गोचिड वगैरे खाली आता आमच्या होणारच. कुठल्याही मेंढरांच्या कानातनीच पिसवा असतात ना, आणि गोचड्या. गोचिड. आमच्या कुठल्याही मेंढराचं एक गुचडी दाखवावी कुणी पण. नाही इथं गाणंच नाही, त्यामुळे गोचडा पिसवाचा संबंध तर आम्ही औषध फवारत नाही. आता शेड आमचं तर तुम्हाला माहिती आहे, आम्ही वर्षातनं जे एकदा झाडतो. वास वगैरे काय नाही, वासच येत नाही, कसलं नाही. मग हे जर काय ह्यांना जर तशा पद्धतीचं असेल आणि तुमचा जर चारा जर असेल म्हणजे तुमच्या भागात, हे माझ्यापेक्षा टॉप क्वालिटीत राहतं. तुमच्यापेक्षा नाही म्हणलं ना तर 2-4 किलोने आमच्याकडे चांगलंच येणार. सर्रास राहतं. कारण तुमचं वातावरण आणि चारा तसं आहे. आमच्याकडचं वातावरण एकदम बेकार. चारा तर तुम्ही बघताय, आता आमच्या डोंगरात किती चारा आला आहे तरीसुद्धा घालू शकत नाही आम्ही, कारण ते नोव्हेंबरपर्यंत वाढतच नाही चारा. मग अशा पद्धतीतलं मेंढीपालन आहे. कुणीही केलं तरी काय हरकत नसते. म्हणजे आम्ही प्रयोग केलेत म्हणून आम्ही सांगत नाही की आम्हीच केले ते ना आमच्यासारखं, तसं काय नाही. पण ह्याचा एक कन्सेप्ट आहे, तुम्ही वर राहण्याची व्यवस्था करा, त्याला पर्याय तुम्हाला नाहीच. नाही तुमच्याकडे म्हणजे सूर्यप्रकाश म्हणजे सूर्य दिसणं भानगडत नाही कसलंच. आमच्या इथं असं वातावरण 1-2-4 दिवस होऊ शकतं बरं का पावसाळ्यात, पण जास्त दिवस नाही होत. 2-4 दिवस झालं, 5 दिवस झालं की नंतर ते सूर्य येतोच. आता लोक म्हणतात की ह्यांना ऊन दिलं पाहिजे. आता आम्ही कुठं आलेलाच विचारलं होतं, प्रश्न होता गेल्या वेळेस आला त्यावेळेस की ह्यांना म्हणलं उन्हाची सिस्टीम काय, उन्हाचं सिस्टम. आता आमच्याकडे काय सिस्टम करणार? परिस्थिती माहित नव्हतं ना पाऊस एवढा असतो म्हणून. म्हणजे ज्यांच्या भागात हे ऊन देण्याचं त्यांनी देऊ शकतात. बाबा ह्याला 10 फुटाची गॅलरी किंवा 5 फुटाची गॅलरी ठेवा, पत्रा टाकू नका, त्याच्यात त्यांना फिरू द्या, काही विषय नाही. पण आमच्याकडे तसं करताच येत नाही, कारण ही एवढी भिजतील आणि एवढं गार लागेल ना. आणि गारात सुद्धा हे असल्या पावसात आम्ही 4 ते 5 वर्ष चाललेली आहेत. लहान कोकरंसुद्धा 1 महिन्याचं नवं 1 दिवसाचं कोकरू राहणार नाहीत. अशा परिस्थिती सांभाळलं, काहीच झालं नाही. आणि लोक सांगतात हे नाजूक आहे ना, असं आहे, काय नाही होत. नाजूक नाही. मला काय म्हणायचं माहिती आहे, मला म्हणजे कुठल्या जातील नाही काय म्हणायचं. पण आता मावळ गावात पण माडगाळ आहे, 50 मेंढर आहेत. तर त्याचा विषय काय माहिती का, ते पण आजारी पडतात, ते पण मरतात. म्हणजे त्याचा तो प्रॉब्लेम आहे. पण तुमच्या कुठलंही असू द्या, शेड तुमचं खाली असलं ना की तुम्हाला प्रॉब्लेम हा कायमच आहे. त्यांना त्यांचे फिरस्ते असलं तरी पण पाऊस पडला की नवीन चारा आला की मावा येतो. चिखल्याचं तर ते पावसाळ्यात कायमचंच मॅटर राहतं. आणि जर असं असेल तर काहीच विषय येत नाही ना. हा म्हणजे मेंढीपालन करायचं तर थोडंसं प्रोफेशनल पद्धत. मला ते माडगाळपेक्षा हे थोडं स्ट्रॉंगच वाटतं. माडगाळ आता ह्याच्यात 2 आहेत. माझ्याकडे एक पहिली होती, मग आम्ही कापली. हिथं थांडवायची, म्हणजे बंदिस्त शेडमध्ये थांडवत होती म्हणून आम्ही तिला कापली. आता ही लहान 2 कोकरं आणली होती, तर म्हणजे ह्याच्यात 2 माडगाळे, तर त्यांना ते वातावरणच सूट झालं इथलं, त्याच्यामुळे ते अजून येतं, अजून काही विषय नाही त्यांना. मग जर काय असं होत असेल, म्हणजे आमच्याकडचं तर वातावरणच बेकारच आहे, पण जर ह्यांना चारा जर चांगला असेल तर हे ऐकत नाही. आणि तुमचं वातावरण चांगलं आहे, चारा चांगला आहे, त्याच्यामुळे हे आमच्यापेक्षा तुमच्याकडे क्लास. आता तुम्ही तर सर्व फार्म फिरलाय, 10,000 कोण नारेसवरनं देतं. नाही आम्हाला म्हणजे तुम्हाला सांगतो, पहिलं 25,000 रुपये किंमत होते, एक जण 23,000, शेवट 18,000 रुपयेपर्यंत आले. पण ते 23,000 पण काय झालं विषय, ते म्हणले जन्माच्या आधी तुम्ही 3,000 रुपये ॲडव्हान्स द्या. बुकिंग बुकिंग ते तुम्हाला किती 5 न्या 10 न्या तुमच्याने किती न्यायचे ते न्या, फक्त 3,000 रुपये प्रत्येक पिल्ला मागं तुम्हाला 3,000 रुपये द्यावे लागतील. आणि एका पिल्लाला 3,000 रुपये द्यायच्या नंतर ते झाल्यानंतर आम्ही तुम्हाला एक 2.5-3 महिन्याचं करून देणार. तिथनं तुम्ही 20,000 रुपये द्यायचे आणि ते मग घेऊन जायचे. अच्छा, आम्ही तसलं काही करत नाही, कारण ह्याला खर्च येत नाही मुळात. म्हणजे आम्ही टॉप क्वालिटीचं बनवायचं, म्हणजे सर्वात बेस्ट क्वालिटी 3 महिन्यात जर बनवायची असेल, 27 किलोपर्यंतचा प्राणी, तर 2,200 रुपये खर्च येतो. आणि 20 किलोचं जर बनवायचं असेल तर 1,800 रुपये खर्च येतो. म्हणजे लहान पिल्लाचं हे जे कॅल्क्युलेशन आहे आमचं, ह्या लहान पिल्लांचं, कारण हे काही एवढं खुराक खात नाही.
फक्त मशनीचा तो प्रॉब्लेम एक आहे ह्या चाऱ्याचा, कारण ह्यांना खाण्यासारखा चारा त्याच मशनीत बनतो थोडे मशीन आणि त्याच्यामुळं आम्हाला खर्च कमी येतो. हा एक त्याचा फायदा आहे. बाकीचं ह्या मेंढरातनी वेगळं काय नाही, ती मशीन आणि शेड ह्या दोनच गोष्टी ह्या मेंढी पालनात लागतात. बाकी काय नाही. आणि तुम्हाला माहिती आहे व्हिडिओ का बनवायचं हे तुम्हाला माहितीच झालं आहे, म्हणून आम्ही व्हिडिओ बनवतो. म्हणजे आम्ही कुठली गोष्ट लपवून ठेवत नाही. आम्ही प्रत्येकाला सांगतो. मी दानवलेंना सांगितलं, योगेश साहेबांना सांगितलं, तुम्ही प्रत्येकाने व्हिडिओ बनवा. आता व्हिडिओची खासियत तुम्हाला कळलेलीच आहे काय असते, म्हणून ह्या मेंढी पालनासोबत व्हिडिओ बनवणं खास गरजेचं आहे. बाकीचं तुम्ही काय करताय त्याच्याशी काय गेलं देत आहे, पण ह्या मेंढी पालनात जसा पैसा येतो तसा व्हिडिओचा पण पैसा येतो. हे सर्वांना माहिती आहे. फक्त काय आहे की मला माझ्यावरती भरोसा आहे, पण मी जी काही कन्सेप्ट करतोय ही योग्य पद्धतीनं लोकांपर्यंत गेली की लोक तुम्हाला सपोर्ट करणार, काही विषय येत नाही.